Hi friends, today we are discussing pre-upper primary scholarship examination standard 5th February 2025 paper number 2 medium English set A part 1A third language and intelligent test question and answers. Part 1A Marathi test question and answers. Disclaimer. Pre-upper primary scholarship examination standard 5th February 2025 0502 set A paper number 2 medium English third language intelligent test. Before starting this video, kindly type in YouTube search @Ishwaraya Vijay Kumar and kindly subscribe the channel. In Marathi section 1. क्वेश्चन नंबर 1 उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह. ऑप्शन 1 दोह, ऑप्शन 2 नदी, ऑप्शन 3 झरा, ऑप्शन 4 धबधबा. उत्तर ऑप्शन 4 धबधबा. The same questions is translated in English. A stream of water falling from a height. Answers fourth one waterfall. Question number 2. विरुद्धार्थी शब्दांची अचूक जोडी कोणती? ऑप्शन 1 मोकळा रिकामा, ऑप्शन 2 प्रखर सौम्य, ऑप्शन 3 रात्र उदय, ऑप्शन 4 शत्रु वैरी. उत्तर ऑप्शन 2 प्रखर सौम्य. स्पष्टीकरण. प्रखर म्हणजे तीव्र तेजस्वी, सौम्य म्हणजे कोमल. सौम्य स्वभावाचा हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. इतर जोड्या विरुद्धार्थी नाहीत. मोकळा रिकामा समानार्थी. रात्र उदय उदय म्हणजे सूर्योदय हे विरुद्ध नाही. शत्रु वैरी समानार्थी. क्वेश्चन नंबर 3. 75 वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा होणारा महोत्सव. ऑप्शन 1 सुवर्ण, ऑप्शन 2 रौण्य, ऑप्शन 3 अमृत, ऑप्शन 4 हिरक. उत्तर ऑप्शन 3 अमृत. स्पष्टीकरण. 25 वर्षे रौण्य महोत्सव, 50 वर्षे सुवर्ण महोत्सव, 60 वर्षे हिरक महोत्सव, 75 वर्षे अमृत महोत्सव. Question number 3. The festival celebrated after completing 75 years is first options gold, silvers, amit and diamond. The explanations 25 years is silver jubilee, 50 years of gold jubilee and 60 years diamond jubilee and 75 years Amrit Mogastras. क्वेश्चन नंबर 4. दंड या शब्दाचा अर्थ होत नाही. कसा पर्याय कोणता? ऑप्शन 1 शिक्षा, ऑप्शन 2 काठी, ऑप्शन 3 बाहू, ऑप्शन 4 घड. उत्तर ऑप्शन 3 बाहू. स्पष्टीकरण. दंड या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. शिक्षा उदाहरण कोर्टाने दंड ठोठावला. काठी उदाहरण संताच्या हातातील दंड. घड
दंड मेज टेबलाचा घड पण बाहू हाता या अर्थाने दंड वापरला जात नाही. क्वेश्चन नंबर 5. जसे साधा बोळा तसे बोळा. योग्य जोड शब्दाचा पर्याय निवडा. ऑप्शन 1 भाबडा, ऑप्शन 2 पागळा, ऑप्शन 3 गबाळा, ऑप्शन 4 रावळा. उत्तर ऑप्शन 1 भाबडा. स्पष्टीकरण. बोळा म्हणजे निष्पाप सच्चा. भाबडा या त्याचा समान अर्थ असलेला शब्द आहे. इतर पर्याय वेगळ्या अर्थाचे आहे. क्वेश्चन नंबर 6. धाड, थड, क या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील 5वे अक्षर कोणते? ऑप्शन 1 घा, ऑप्शन 2 ड, ऑप्शन 3 क, ऑप्शन 4 ट. उत्तर ऑप्शन 3 क. स्पष्टीकरण. हे अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. उदाहरण धड धक ठक किंवा धड धक ठक. अशा प्रकारे शक्यतो 5वे अक्षर क येते. हे शब्द धडधड ठकठक इतर आवाजाचे अनुकरण करणारे शब्द असू शकतात, परंतु स्पष्ट अर्थ नसल्याने अंदाजे उत्तर. क्वेश्चन नंबर 7. पुढे दिलेल्या वाक्यांतील कोणत्या वाक्यात नाम आले आहे? ऑप्शन 1 त्याने गुढी उभारली, ऑप्शन 2 आपण घरी यावे, ऑप्शन 3 तू लवकर पोहोच, ऑप्शन 4 आम्ही गाणे म्हटले. उत्तर ऑप्शन 3 तू लवकर पोहोच. स्पष्टीकरण. 1 त्याने गुढी उभारली. गुढी हे नाम आहे. 2 आपण घरी यावे. घर हे नाम आहे. घरी जाणे. 3 तू लवकर पोहोच. इथे फक्त सर्वनाम तू आणि क्रियापद पोहोच आहे, कोणती नाम नाही. 4 आम्ही गाणे म्हटले. गाणे हे नाम आहे. क्वेश्चन नंबर 8. दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. सायंकाळ होतच घडावे. दरवाजे बंद झाले. ऑप्शन 1 नपुंसकलिंग, ऑप्शन 2 स्त्रीलिंग, ऑप्शन 3 पुल्लिंग, ऑप्शन 4 उभयलिंगी. उत्तर ऑप्शन 3 पुल्लिंग. स्पष्टीकरण. दरवाजे हे पुल्लिंग नाम आहे. दरवाजा हा पुल्लिंगी नाम आहे. एकवचनी दरवाजा, अनेकवचनी दरवाजे. त्यामुळे दरवाजे हे पुल्लिंग शब्दाचे अनेक वचन आहे. क्वेश्चन नंबर 9. दिलेल्या विधानातील क्रियापद ओळखा. सकाळच्या वेळी पक्षी गातील सुरात. ऑप्शन 1 वेळी, ऑप्शन 2 गातील, ऑप्शन 3 सुरात, ऑप्शन 4 पक्षी. उत्तर ऑप्शन 2 गातील. स्पष्टीकरण. क्रियापद म्हणजे क्रिया दर्शवणारे शब्द. इथे गातील हे क्रियापद आहे. क्रियापद म्हणजे वाक्यातील कृती दर्शवणारा शब्द. इथे गातील म्हणजे गाणे हे कृती दर्शवते, म्हणून गातील हे क्रियापद आहे.
क्वेश्चन नंबर 10. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम कोणते? ऑप्शन 1 कोळी, ऑप्शन 2 माळी, ऑप्शन 3 जाळी, ऑप्शन 4 तळी. उत्तर ऑप्शन 3 जाळी. स्पष्टीकरण. जाळी हे एकवचनी नाम आहे. इतर सर्व एकवचनी सारखे वाटत. जाळी हा एकवचनी शब्द आहे. इतर शब्द एक कोळी एकवचनी अनेकवचनी दोन्ही असू शकतो. 2 माळी एकवचनी वाटतो पण त्याच्या अनेक वचनीतही माळीच वापरले जाते. 3 माळी एकवचनी वाटतो पण त्याच्या अनेक वचने माळीच वापरले जाते. 4 तळी अनेकवचनी आहे, एकवचनी तळे. क्वेश्चन नंबर 11. पुढे दिलेल्या कोणत्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम येईल? ऑप्शन 1 काय रे बाबा कपडे आणलेस का? ऑप्शन 2 तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. ऑप्शन 3 कपाटातील पैसे गेले कुठे? ऑप्शन 4 एवढ्या सामानाला किती रुपये लागले ग आई? उत्तर ऑप्शन 2 तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. स्पष्टीकरण. हे विधान पूर्ण असून प्रश्नवाचक किंवा उदाहरणवाचक नाही. पूर्णविराम फक्त विधानाच्या शेवटी येतो. ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 ही वाक्ये प्रश्नवाचक किंवा उदाहरणवाचक आहेत. त्यामुळे त्यांना प्रश्नचिन्ह किंवा उदाहरणचिन्ह लागतो. ऑप्शन 2 हे सरळ विधान आहे म्हणून पूर्णविराम. क्वेश्चन नंबर 12. अशुद्ध शब्द पर्यायातून निवडा. ऑप्शन 1 बक्षीस, ऑप्शन 2 धून, ऑप्शन 3 भीती, ऑप्शन 4 हुतुतुतू. उत्तर ऑप्शन 1 बक्षीस. स्पष्टीकरण. योग्य शब्द आहे बक्षीस. योग्य शब्द आहे बक्षीस. स च्या ऐवजी स वापरणे चुकीचे आहे. इतर शब्द योग्य आहेत. 2 धून योग्य आहे. 3 भीती योग्य आहे. 4 हुतुतुतू योग्य आहे. क्वेश्चन नंबर 13. खेळातील स्वयंपाक या कवितेचे कवी कोण आहेत? ऑप्शन 1 बबन शिंदे, ऑप्शन 2 किशोर पाठक, ऑप्शन 3 शंकर विटणकर, ऑप्शन 4 विंदा करिंदकर. उत्तर ऑप्शन 2 किशोर पाठक. स्पष्टीकरण. ही कविता किशोर पाठक यांनी लिहिलेली आहे. कविता खेळाच्या संदर्भात मजेदार भाषेत स्वयंपाकन वर्णन करते. क्वेश्चन नंबर 14. प्रश्न 14 ते प्रश्न 16 साठी सूचना. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा. त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा. निसर्गाची नानाविध रूपे आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक ऋतूत निसर्गाचे रूप बदलत असते. त्याच्या मानाप्रमाणाचे सर्व संजीवना आपल्याला विकण्यासाठी उपयोग होते. तो निरक्षणपणे आपल्याला सर्व प्राणी मंत्रांना बहाल करतो. आपले तर जीवनच पूर्ण निसर्गावर
अवलंबून आहे. वनस्पती, फळे, फुले निवडण्यासाठी लाकडे, शुद्ध हवा एवढंच नव्हे तर उन्हाळा झळापासून संरक्षणासाठी सावली सुद्धा देतात. औषधी वनस्पती, इमारती लाकडासाठी, वनस्पती कापडासाठी, कापूस देणारी पक्के कागद, रबरी वस्तू बनवण्यासाठी उपयोगी वृक्ष या प्रमाणाचे इंधनासाठी लाकडे देण्याच्या वनस्पती असतात. वनस्पती प्रमाणेचे पर्यायांश इमारती. प्रश्न 14 ते 16 साठी सूचना. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा. त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा. निसर्गाची नानाविध रूपे आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक ऋतूत निसर्गाचे रूप बदलत असते. त्याचा मानवाप्रमाणेच सर्व सजीवांना आपल्या विकासासाठी उपयोग होतो. तो निरपेक्षपणे आपले सर्वस्व प्राणिमात्रांना बहाल करतो. आपले तर जीवनच पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. वनस्पती, फळे, फुले निवाऱ्यासाठी लाकडे, शुद्ध हवा एवढेच नव्हे तर उन्हाच्या झळांपासून संरक्षणासाठी सावली सुद्धा देतात. औषधी वनस्पती, इमारती प्रश्न 14 ते 16 साठी सूचना. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा. त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा. निसर्गाची नानाविध रूपे आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक ऋतूत निसर्गाचे रूप बदलत असते. त्याचा मानवाप्रमाणेच सर्व सजीवांना आपल्या विकासासाठी उपयोग होतो. तो निरपेक्षपणे आपले सर्वस्व प्राणिमात्रांना बहाल करतो. आपले तर जीवनच पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. वनस्पती, फळे, फुले निवाऱ्यासाठी लाकडे, शुद्ध हवा एवढेच नव्हे तर उन्हाच्या झळांपासून संरक्षणासाठी सावली सुद्धा देतात. औषधी वनस्पती, इमारती लाकडासाठीच्या वनस्पती, कापडासाठी कापूस देणारी पिके, कागद, रबरी वस्तू बनवण्यासाठी उपयोगी वृक्ष याप्रमाणेच इंधनासाठी लाकडे देणाऱ्या वनस्पतीच असतात. वनस्पतीप्रमाणेच प्राण्यांचाही माणसाला खूप उपयोग होतो. अन्नातील दूध, मांस, अंडी यांसारखे पदार्थ, वाहतुकीसाठी उपयोगी पडणारे प्राणी केस किंवा चामड्याच्या वस्तू सुद्धा प्राण्यांपासून मिळतात. समुद्रातील मासे, शंख, शिंपले किंवा मीठ सुद्धा आवश्यकच आहे. पाऊस तर सर्वच सजीवांचे जीवन फुलवतो. नद्यांचा प्रवाह शेतीवाडीला संजीवनी देतो. काही ठिकाणी नद्यांचा अंतर्गत वाहतुकीसाठी उपयोग होतो. खरोखर निसर्ग मानवाचा खराखुरा मित्रच आहे. Instructions for questions 14 to 16. Read the following passage carefully. Choose the correct answer to the questions below. We see various forms of nature. Nature changes in every season. It is useful to all living beings like humans for our development. It unconditionally gives everything to all living beings. Our very life is completely dependent on nature. Plants not only provide fruits, flowers, wood for shelter, clean air, but also shade for protection from the sun. Medicinal plants, plants for timber, crops that produce cotton for cloth. Trees that are useful for making paper, rubber products, as well as plants that provide wood for fuel. Like plants, animals are also very useful to humans. Foods like milk, meat, eggs, animal hair or leather products that are useful for transportation are also obtained from animals. Fish, shellfish or salt from the sea are also essential. Rain nourishes the life of all living beings. The flow of rivers gives life to the agricultural lands. In some places,
Rivers are used for internal transportation. Truly, nature is a true friend of man. क्वेश्चन नंबर 14. उत्तरातील वर्णानुसार हवेच्या शुद्धीकरणात पुढीलपैकी कोणती भूमिका महत्त्वाची आहे? ऑप्शन 1 झाडे, ऑप्शन 2 पाऊस, ऑप्शन 3 नगा, ऑप्शन 4 मानव. उत्तर ऑप्शन 1 झाडे. स्पष्टीकरण. उत्तरात म्हटले आहे की शुद्ध हवा झाडांमुळे मिळते. यांचा अर्थ झाडे हवेला शुद्ध करतात. वनस्पती प्रकाशांचे पण फोटोसिंथेसिस प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, ज्यामुळे हवा शुद्ध राहते. 14. उतार्यातील वर्णनानुसार हवेच्या शुद्धीकरणात पुढीलपैकी कोणाची भूमिका महत्त्वाची आहे? 1 झाडे, 2 पाऊस, 3 नद्या, 4 मानव. 15. कपडे तयार करण्यासाठी उतार्यातील वर्णनानुसार कशाचा उपयोग होतो? 1 झाडाच्या साली, 2 झाडाची पाने, 3 कापूस, 4 कातडी. 16. उतार्यातील वर्णनानुसार सर्व सजीवांच्या जीवनमानावर परिणाम करणारी बाब कोणती? 1 नद्या, 2 समुद्र, 3 इमारत, 4 पाऊस. 14. According to the description in the passage, which of the following plays an important role in purifying the air? 1. Trees, 2. Rain, 3. Rivers, 4. Humans. 15. According to the description in the passage, what is used to make clothes? 1. Tree bark, 2. Tree leaves, 3. Cotton, 4. Leather. 16. According to the description in the passage, which of the following affects the quality of life of all living things? 1. Rivers, 2. Sea, 3. Building, 4. Rain. क्वेश्चन नंबर 15. कपडे तयार करण्यासाठी उतार्यातील वर्णानुसार कशाचा उपयोग होतो? ऑप्शन 1 झाडाच्या साली, ऑप्शन 2 झाडाची पाने, ऑप्शन 3 कापूस, ऑप्शन 4 कातडी. उत्तर ऑप्शन 3 कापूस. स्पष्टीकरण. उत्तरात लिहिलेले आहे की कापडासाठी कापूस देणारी पिके म्हणजे कापडासाठी कापसाचे उपयोग होते, त्यामुळे योग्य उत्तर कापूस आहे. क्वेश्चन नंबर 16. उत्तरातील वर्णानुसार सर्व सजीवांच्या जीवनमानावर परिणाम करणारी बाब कोणती? ऑप्शन 1 नगा, ऑप्शन 2 समुद्र, ऑप्शन 3 इमारत, ऑप्शन 4 पाऊस. उत्तर ऑप्शन 4 पाऊस. स्पष्टीकरण. उत्तरात स्पष्टपणे सांगितले आहे की पाऊस तर सर्वच सजीवांचे जीवन फुलवतो म्हणजे सर्व, त्यामुळे पाऊस ही सर्व संजीवनीसाठी महत्त्वाची बाब आहे. प्रश्न 17. प्रश्न 17 ते 19 साठी सूचना. पुढील कविता काळजीपूर्वक वाचा. त्याखालील प्रश्नांचे उत्तर योग्य पर्याय निवडा. फुल गाणे गाईल येणे आणि त्याने, आता जरा गाईन मी पाण्याचे गाणे. झाडांच्या मथ्यावर पाण्याचा डेरा, फांद्याच्या टोकाशी पाण्या कोळा तुरा.
प्रश्न 17 ते 19 साठी सूचना. पुढील कविता काळजीपूर्वक वाचा. त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. फुलगाणी गायली याने आणि त्याने, आता जरा गाईन मी पानांचे गाणे. झाडाच्या माथ्यावर पानांचा डेरा, फांदीच्या टोकाशी पानकोबळा, तुरा आंब्याची पालवी, जांभळी आणि लाल जसे काही यशोदेच्या बाळाचे गाल. केळीच्या पानांतून सनईचे सूर, पक्वानांचा थाट, उदबत्त्याचा धूर, पिंपळाच्या पानाचे नाजूक नाजूक तळवे, बिड्यांचे पान तर रंगदार हळवे. पानांच्या सावलीत गुरे झोपा घेतात, पोळलेले पाय कसे थंडगार होतात. जाळीदार पान आहे पुस्तकात जपून, रेषातून वाचतो जुन्या आठवणी जपून. 17 कवितेतील आशयानुसार तुरा कोठे मिरवत आहे? 1. डोईवर, 2. फांदीच्या टोकावर, 3. पानावर, 4. बाळाच्या गालावर. 18 जेवणावळीत कोणत्या पानाला महत्त्व आहे? 1. पिंपळाच्या, 2. आंब्याच्या, 3. केळीच्या, 4. जांभळीच्या. Questions 17 to 19 instructions. Read the following poem carefully. Choose the correct answer to the questions below. He sang the song of the flowers and now I will sing the song of the leaves on the top of the tree. The leaves are in a tent, at the end of the branch, the leaves are purple and red. Like the cheeks of Yashoda's baby from the banana leaves, the tunes of the clarinet, the clatter of the dishes, the smoke of the incense, the delicate palms of the peepal leaves. The leaves of the bidya are colorful and delicate in the shade of the leaves. The cattle sleep, how their scorched feet become cool. There is a netted page in the book. I read it carefully through the lines, preserving old memories. 17. According to the content of the poem, where is the tura? 1. On the head, 2. On the tip of a branch, 3. On a leaf, 4. On the cheek of a baby. 18. Which leaf is important in the diet? 1. Peepal, 2. Mango, 3. Banana, 4. Jabhali. क्वेश्चन नंबर 17. कवितेतील आशयानुसार तुरा कोठे मिरवण्यात आहे? ऑप्शन 1 डोळीवर, ऑप्शन 2 फांदीच्या टोकावर, ऑप्शन 3 पानावर, ऑप्शन 4 बाळाच्या गालावर. उत्तर ऑप्शन 2 फांदीच्या टोकावर. स्पष्टीकरण. कवितेतील ओळी आहेत: फांदीच्या टोकाशी पान कोळवा तुरा. त्यामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की तुरा म्हणजे कोवळी पाने हे फांदीच्या टोकावर असतात, म्हणून योग्य उत्तर आहे 2 आहे. क्वेश्चन नंबर 18. जेवणावळीत कोणत्या पानाला महत्त्व आहे? ऑप्शन 1 पिंपळाच्या, ऑप्शन 2 आंब्याच्या, ऑप्शन 3 केळीच्या, ऑप्शन 4 जांभळाच्या. योग्य उत्तर ऑप्शन 3 केळीच्या. स्पष्टीकरण. कवितेत म्हटले आहे, केळीच्या पानातून सनईचे सूरपाखरांचा थाट उद्बस्त दूर. हे ओळीत कोळीच्या पानावर प्रकरणांत ठेवले जातात, म्हणून जेवण वाटले जाते. त्यामुळे केळीच पाणी हे जेवणातील महत्त्वाचे आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 केळीच्या. क्वेश्चन नंबर 19. कवितेतील वर्णानुसार अस्त्य विधान कोणते? ऑप्शन 1 पानांच्या सावलीत गुरे विश्रांती घेतात, ऑप्शन 2 थंडगार पाय भाजून निघतात, ऑप्शन 3 वडीचे पाने रंगदार असतात, ऑप्शन 4 बाळाचे गाल लाल असतात. उत्तर ऑप्शन 2 थंडगार पाय भाजून निघतात.
पाण्याच्या सावलीत गुरे झोपा घेता पोळालेले पाय कसे थंडगार होतात. या ओळीचा अर्थ असा आहे की गुरे जेव्हा उन्हामध्ये दमून जातात तेव्हा ती पाण्याच्या सावलीत झोप घेतात आणि त्याचे उष्णते पोळाला गरम झालेले पाय थंडगार होतात, म्हणजे थंडवा मिळतो. पण विधान ऑप्शन 2 मध्ये उलट सांगितलेले आहे. थंडगार पाय भाजून निघतात ते चुकीचे आहे, कारण कवितेत सांगितलेले आहे की पोळलेले गरम पाय थंड होतात आणि विधानात आहे की थंडगार पाय भाजतात, म्हणजे पूर्णपणे विरुद्ध अर्थ आहे. म्हणून हे विधान असते चुकीचे आहे. क्वेश्चन नंबर 20. कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ पर्यायातून निवडा. ऑप्शन 1, मुळाचा स्वभाव कधीच बदलत नाही. ऑप्शन 2, अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही. ऑप्शन 3, निरुद्योगी माणूस सर्वांना भारभूत होतो. ऑप्शन 4, क्षुल्लक वस्तूच्या प्राप्तीने सम्यन लोक संतुष्ट होतात. उत्तर ऑप्शन 2, अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही. स्पष्टीकरण. कोल्हा काकडीला राजी. This proverb means that the person who is used to something of low value doesn't appreciate something of high value. The correct option is option 2, अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही, which means someone who is unaccustomed to something valuable will not recognize its worth. Question number 21. पुढे दिलेल्या वाक्यतीसाठी योग्य वाक्यप्रचाराची निवड करा. आमच्या वर्गाच्या निश्चित झालेल्या लंगड्याचा सामान अचानक रद्द झाल्याने मुलांच्या उत्साहावर. ऑप्शन 1, पाणी सोडणे. ऑप्शन 2, पाण्यात पाहणे. ऑप्शन 3, पाणी पडणे. ऑप्शन 4, पाणी पडणे. उत्तर ऑप्शन 1, पाणी सोडणे. स्पष्टीकरण. दिस फ्रेज आमच्या वर्गाच्या निश्चित झालेल्या लंगडीचा सामना अचानक रद्द झाल्या मुलांच्या उन्हाळ्यावर indicates the children excitement being damped. The appropriate expression is option 1, पाणी सोडणे, which means to dampen and spoil enthusiasm. क्वेश्चन नंबर 22. प्राणी व त्यांचा निवारा यात अयोग्य जोडी कोणती? ऑप्शन 1, सिंह गुहा. ऑप्शन 2, घुबड जाळी. ऑप्शन 3, पोपट डोळी. ऑप्शन 4, उंदीर बीळ. उत्तर ऑप्शन 2, घुबड जाळी. स्पष्टीकरण. प्राणी व त्यांचा निवारा. The question asks for the incorrect pair of animals and their shelters. The incorrect option is option 2, घुबड जाळी. A घुबड bird typically does not live in a जाळी net, whereas their pairs are appropriate like seal, lion and a guha cave. क्वेश्चन नंबर 23. रिकाम्या जागी योग्य समूहादर्शक शब्द पर्यायातून निवडा. मळणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खिल्लारासाठी गवताचे रचली. ऑप्शन 1, जुडी. ऑप्शन 2, जाळी. ऑप्शन 3, गंजी. ऑप्शन 4, चवड. उत्तर ऑप्शन 4, चवड. स्पष्टीकरण.
गटदर्शक शब्द. The correct group term of गवताची रचली after the harvesting mowing of the grass is option 4 चवड. चवड refers to a collection of heap of something like grass or hay. The other option does not fit in this context. Question number 24. ध्वनिदर्शक शब्दांत अयोग्य पर्याय कोणता? ऑप्शन 1 दासांची बुणबुण, ऑप्शन 2 पंखांची फडफड, ऑप्शन 3 पाण्याची सळसळ, ऑप्शन 4 बांगड्यांची छुमछुम. उत्तर ऑप्शन 4 बांगड्यांची छुमछुम. स्पष्टीकरण. ध्वनिदर्शक शब्द ध्वनिदर्शक are words that represent sounds. The phrase बांगड्याची छुमछुम does not describe a natural sound properly, as the sound made by bangles is more like झंकार or चंकर. So option number 4 बांगड्यांची छुमछुम is the correct option. Incorrect option. क्वेश्चन नंबर 25. रहस्य या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. ऑप्शन 1 गमस्य, ऑप्शन 2 कथा, ऑप्शन 3 गुपित, ऑप्शन 4 दुर्गम. उत्तर ऑप्शन 3 गुपित. स्पष्टीकरण. समानार्थी शब्द. The word रहस्य means something secret or mysterious. The synonym is option 3. The other options गमस्य, कथा, दुर्गम are not appropriate synonyms for रहस्य. For further contact us, I have given the details. And thank you for watching this video. If any doubt means put the comment box. Thank you for watching this video.